आपले सर्वांचे लाडके बाळामामा आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा विशेष सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रवीणजी भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय कॅप्टन आशिषजी दांबळे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचे। कॅप्टन आशिषजी दांबळे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं। आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे। दोन मिनिटं या ठिकाणी आपण पाहतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळामामा हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना सप्रेम नमस्कार, जय भीम। आज या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब यांच्या वतीनं आयोजित भीम महोत्सव 2024 आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब यांच्याविषयी त्यांचं मार्गदर्शन ज्यांना आपल्याला लाभणार आहे तर सन्माननीय अमोलजी वेटकिरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि म्हणूनच त्यांचा हा प्रयत्न आणि खास करून आज ते प्रयत्न ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणूनच राष्ट्रवादीची मुलूक मैदानी तोप आदरणीय मेटकिरी साहेब जरी काहीही असलं तरी एक विचार, एक विचारधारा, आणि खरोखरच मी तुमचं नेहमीच, तुमचं भाषण असेल, तुमचे विचार असतील, मी नेहमीच ऐकतो। हे ऐकण्याचं कारण देखील असं आहे, राजकारणाच्या पलीकडे काही जे विचार असतात ते विचार नक्कीच आपण ऐकावे, आत्मसात करावे, हा माझा स्वभाव आहे। म्हणून आजच्या दिवशी पुन्हा एकदा मेटकरी साहेबांचं मी आमच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। प्रवीणजीचं देखील अभिनंदन करतोय। त्यांनी खरोखरच खूप छान कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। एवढं बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या सन्मान